लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो। फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी। फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर। फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी। फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी। संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम। रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम। श्री क्षेत्र धनज माणिकवाडा, जुळेगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ। नेर ते बाभुळगाव रस्त्यावर 8 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आणि हे गावाचं प्रवेशद्वार. या पावन भूमीत जाणारा हा रस्ता
दोन्ही गावांचं संयुक्त असं हे बस स्थानक. श्री फकीरजी नमो नमः. जय फकीरजी नमो नमः. गुरु फकीरजी नमो नमः. आणि हा गावात शिरणारा रस्ता. ओम फकीरजी नमो नमः. श्री फकीरजी नमो नमः. जय फकीरजी नमो नमः. दोन्ही गावामध्ये एका फुटाचं सुद्धा अंतर नाही. श्री फकीरजी नमो नमः. जय गावाची सीमा दर्शविणारा फकीरजी नमो नमः. श्री फकीरजी महाराज मंदिरासमोरील नागझरी नाला. जय जय बोलो दोन्ही गावाची ग्रामपंचायत, शाळा, पोलीस पाटील वेगवेगळे आहेत. याच नदीचे काठावर भव्य, दिव्य, प्रशस्त आणि प्रसिद्ध असं श्री फकीरजी महाराजांचं मंदिर आहे. जुन्या मंदिराचे बांधकाम सुमारे 200 ते 250 वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे. आणि हेच ते जुनं मंदिर. श्री फकीरजी महाराजांचा इतिहास सुमारे 400 ते 450 वर्षापूर्वीचा आहे. आणि म्हणूनच फकीरजी महाराजांचा फोटो सुद्धा उपलब्ध नाही. भाविकांच्या नवसाला पावणारं महाराजांचं हेच ते समाधीस्थळ आहे. श्री फकीरजी महाराज कोणत्या कुळाचे, जातीचे, धर्माचे हे आजही गावातील कुणालाही माहीत नाही. अंदाजे 8 ते 10 वर्षाचा मुलगा नग्न अवस्थेत गुराख्यांना जंगलामध्ये आढळला. आणि हा 8 ते 10 वर्षाचा नग्न अवस्थेतील मुलगा म्हणजेच श्री फकीरजी महाराज. फकीरजी महाराज गुराख्यांना जंगलामध्ये प्रथमतः आढळले ते याच शिवलिंगाजवळ आणि याच जंगलामध्ये. हा 8 ते 10 वर्षाचा मुलगा सुरुवातीला गुराख्यांसोबत जवळीक करू लागला. कालांतराने या मुलाची गुराख्यांसोबत मैत्री झाली. आणि यानंतर देव देव संगमी आले. भक्तियानी धनसगावचे रहिवाशी श्री महादजी यांनी या 10 वर्षाच्या मुलाला गावात आणलं. मोठ्या गडीच्या जागेवर एक सभा भरवण्यात आली की या मुलाला आता ठेवायचे कुठे. आणि तेवढ्यातच हा 10 वर्षाचा मुलगा सभेमधून निघून गेला आणि गेला तो सरळ एका फकीराच्या घरात. हा मुलगा सभेतून परत गेल्यानंतर पुन्हा सभेमध्ये वापस आलाच नाही आणि लोकांनीही त्याला आणण्याचा प्रयत्न केला नाही. फकीराच्या घरी राहायचा म्हणून गावकरी या मुलाला फकीरा या नावानं संबोधू लागले आणि याच नावाने ओळखू लागले. आणि हाच तो परिसर. फकीरजीची दिनचर्या म्हणजे गुराख्यांसोबत गुरे चारणे, त्यांच्याच शिदोरीत जेवण करणे. फकीरजी महाराजांच्या चमत्कारातील हा एक चमत्कार. एकदा जंगलात गायी चारत असताना फकीरजीच्या शिदोरीत मासाची भाजी जेवणाकरता दिली होती. जेवणाची वेळ झाली.
सर्व गुराखी मंडळी शिवलिंगाच्या सभोवताल जेवणाकरिता बसली. महाराज शिदोरी सोडणार तेवढ्यात त्या मासाच्या भाजीचे फुलात रूपांतर झाले आणि महाराजांनी जेव्हा शिदोरी सोडली तेव्हा सर्वांना चक्क फुले दिसली. या चमत्काराची दोन्ही गावामध्ये भरभरून चर्चा पसरली. एके दिवशी शेतात रेड्यांची झुंज लागली. ती सोडवण्याकरिता शेतकऱ्यांनी अनेक उपाय केले, मात्र रेडे शांत होत नव्हते. तेव्हा फकीरजी रेड्याजवळ गेले आणि रेडे शांत झाले. झुंज सुटली. असे एक नाही, अनेक चमत्कारांची चर्चा गावात होऊ लागली आणि तशी गावकऱ्यांची श्रद्धा बाबावर बसू लागली. गावात काही अघटित घडले, संकट आले की यावर उपाय म्हणून गावकरी बाबांचा धावा करीत व बाबांना उपाय विचारित. धनस गावाच्या पश्चिमेकडे याच उंच टेकडीवर फत्तेपूर बाबांचं वास्तव्य आहे असा गावकऱ्यांचा कयास आहे, गावकऱ्यांची श्रद्धा आहे. याच टेकडीच्या पायथ्याशी धनस गावाचे गोठाण आहे. याच गावात हगवणीच्या दुर्धर रोगाने जनावरे जमिनीवर पडू लागली. शेतकरी चिंताग्रस्त होऊ लागले आणि सर्वांनी फकीरजीकडे धाव घेतली. बाबांनी यावर उपाय सांगावा, संकटातून मुक्तता करावी अशी फकीरजींना विनवणी करू लागले. यावर बाबांनी उपाय सांगितला. फत्तेपूर टेकडीवर जाऊन तेथील अंगारा, आपल्या गुरांना चारा आणि फत्तेपूर बाबांच्या नावाने नारळ फोडा आणि फत्तेपूर बाबांना संकल्प करा असा संदेश श्री फकीरजींनी जनतेला दिला. याचा परिणाम असा झाला, जनावरांवर आलेला हा दुर्धर आजार कायमचा बरा झाला आणि आजही शेतकरी लोक दरवर्षी न चुकता फत्तेपूर बाबांच्या टेकडीवर जाऊन आपल्या गुराढोरांकरिता नारळ फोडतात. दोन्ही गावातील गुराढोरांवर आजार येतो तेव्हा तेव्हा सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी फत्तेपूर महाराजांना साकडं घालतात आणि गुराढोरांच्या आरोग्यासाठी पूजा करतात. शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देऊन हे दैवत गुराढोरांचे आजार बरे करते आणि म्हणून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सर्व शेतकरी बांधव या टेकडीवर रोटांचा स्वयंपाक करतात आणि महाराजांना नैवेद्य दाखवतात. नरक चतुर्दशीचे दिवशी तर दोन्ही गावातील सर्व शेतकरी बांधव आपापली गुरे सजवून या टेकडीवर महाराजांच्या दर्शनासाठी आणतात. येथे वाटण्यात येणारा प्रसाद महिला मात्र सेवन करत नाही. हे या दैवताचं वैशिष्ट्य आणि इथला प्रसाद घरी परत सुद्धा नेता येत नाही. असं या फत्तेपूर महाराजाच्या टेकडीचं आणि फत्तेपूर महाराजांचं हे महात्म्य आहे. धनस गावातील हेच ते उत्खननात सापडलेलं हेंबाळपंथी शिवलिंग मंदिर आणि हनुमान मंदिर. श्री फकीरजी महाराजांच्या सांगण्यावरून मोठ्या गडीच्या परिसरात उत्खनन करण्यात आले आणि या उत्खननाचा मुहूर्त सोहळा ठरला तो दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर.
फकीरजी कालांतराने हिंदू कुटुंबियात राहायला आले, म्हणून फकीरजीला लोक फकीरजी महाराज म्हणू लागले. फकीरजी महाराज मुसलमान धर्मियांकरता अल्लाह तर हिंदू धर्मांकरता भगवान वाटू लागले. अशी दोन्ही धर्मीयांची श्रद्धा फकीरजी महाराजावर होती आणि आजही आहे. हीच श्रद्धा या पुढे सुद्धा कायम राहील असा दोन्ही गावकऱ्यांना विश्वास आहे. आणि यामुळेच श्री फकीरजी महाराजांचं हे समाधी स्थळ, ही गाव राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे, जेथे मुस्लिम बांधव दुआ मागतात आणि हिंदू बांधव पूजा करतात. बोलो फकीर जी. फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी. फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी. फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो. कार्तिक महिन्यातील श्री फकीरजी महाराजांच्या यात्रा महोत्सवामध्ये महत्वाचं आकर्षण आहे ते भागवत सप्ताहाचं. यात्रा महोत्सवाच्या आधी 7 दिवस चालणारा हा भागवत सप्ताह, या सप्ताहामध्ये भागवत कथन, प्रवचन, हरिपाठ आणि रात्रीच्या वेळेला कीर्तन सेवेचं आयोजन केलं जातं. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला दूर दूरून मंडळी नियमाने उपस्थित राहतात आणि ही कीर्तन सेवा देण्याकरिता येणारे हरिभक्त परायण महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन आपली सेवा देतात आणि स्वतःला धन्य समजतात. सातही दिवस या सप्ताहामध्ये कीर्तन सेवेचं आयोजन केलं जातं. कार्तिक मासामध्ये थंडीच्या वातावरणात पहाटेला गावातील सगळी भाविक भक्त मंडळी काकडा आरती करता मंदिरामध्ये येतात. दोन्ही गावांची स्वतंत्र अशी काकड आरती होते आणि सर्व वारकरी
तल्लीन होऊन श्री फकीरजींच्या चरणी नतमस्तक होतात. काकड आरतीचा समारोप शेवटच्या दिवशी दोन्ही गावांमध्ये आरती फिरवून आणि गावातील सर्व आराध्य दैवतांना पूजन करून वंदन करून समारोप केला जातो. अशा वेळी गावातील महिला श्री फकीरजी नमो नमः. जय फकीरजी नमो नमः. गुरु फकीरजी नमो नमः. ओम फकीरजी नमो नमः. श्री फकीरजी नमो नमः. जय आपापल्या अंगणामध्ये सडा समार्जन करून रांगोळी काढून काकड आरतीचं स्वागत करतात. या कार्तिक मासामध्ये पहाटेला धनज माणिकवाडा या नगरीला पांडुरंगाच्या पंढरीचं स्वरूप येतं, हेही सत्य आहे. गुरु फकीरजी नमो नमः. ओम फकीरजी नमो नमः. फकीरजी से तूने क्यों अपना मुख मोड़ा. धनज माणिकवाडा या जुळ्या गावामध्ये दरवर्षी आषाढी वद्य प्रतिपदा आणि कार्तिक वद्य प्रतिपदा अशा 2 दिवसांवर यात्रा महोत्सवाचे आयोजन संस्थांच्या वतीनं केल्या जाते. समय का घोड़ा. एक दिन खेल कूद में बीता, एक दिन नींद में सोया. एक दिन खेल कूद में बीता, एक दिन नींद में सोया. देख बुढ़ापा आया तो क्यों पकड़ के लाठी रोया. देख बुढ़ापा आया तो क्यों पकड़ के लाठी रोया. अब भी फकीर जी सुमिर ले नहीं तो, अब भी फकीर जी सुमिर ले नहीं तो काल पड़ेगा हथौड़ा. दौड़ा जाए रे समय का घोड़ा. हो दौड़ा जाए रे समय का घोड़ा. दौड़ा जाए रे समय का घोड़ा. अमृत में है नाम गुरु का, तू अमृत में बन जा. अमृत में है नाम गुरु का, तू अमृत में बन जा. मन में जो जला ले बस तू गुरु के रंग में रंग जा. मन में जो जला ले बस तू गुरु के रंग में रंग जा. डोर फकीर जी को तू सौंप, डोर फकीर जी को तू सौंप. काल पड़ेगा हथौड़ा. दौड़ा जाए रे समय का घोड़ा. हो दौड़ा जाए रे समय का घोड़ा. दौड़ा जाए रे समय का घोड़ा. क्या लाया क्या ले जाएगा, क्या पाया क्या खोया. क्या लाया क्या ले जाएगा, क्या पाया क्या खोया. वैसा ही फल मिले यहाँ पर जैसा तूने बोया. वैसा ही फल मिले यहाँ पर जैसा ही बोया. काल निगल
मात्र या दोनच दिवशी यात्रा महोत्सवाचे आयोजन का केल्या जाते हे कुणीही सांगत नाही, कारण ही परंपरा फार पूर्वीची. हो दौड़ा जाए रे समय का घोड़ा. यात्रा महोत्सवाच्या वेळी दोन्ही गावात रथयात्रेतून राधा कृष्णाची शोभायात्रा काढली जाते. चलते हैं वो दुख ही दुख है पाते, माया के वश में है जो वो घोर नरक में जाते. जो भी अजर अमर थे, जो भी अजर हाच तो अमर थे, राधा कृष्णाचा शोभायात्रेचा रथ. दौड़ा जाए रे समय का. धनज फकीर जी, ओम 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 फकीर जी. तव नामाने श्री फकीरजी ज्ञानाचे धनाम दिधले. तव नामाने श्री फकीरजी ज्ञानाचे धनाम दिधले. आद्य रूप तू सर्व गुणाचा, सर्व भक्तीने तुला पूजिले. अंतरंगीचा तू फकीरजी, अंतरंगीचा तू फकीरजी. मंत्र भरूया चला चला, ओम फकीरजी, ओम फकीरजी, ओम फकीरजी, ओम फकीरजी. श्री फकीरजी थोर नंदना, सदैव नमितो रूपास तुझिया. श्री फकीरजी थोर नंदना, सदैव नमितो रूपास तुझिया. गुण गाऊनी करुणी आरती, चरणी फकीरजी. फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी. फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी.
ओम फकीर जी, 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 ओम फकीर जी। फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर व जी माणिकवाडा नमो नमः, दोन्ही गावात ओम हनुमान फकीर मंदिरात जी नमो दहीहंडी नमः, फोडल्या जाते श्री फकीर जी आणि या नमो दहीहंडीच्या नमः, वेळी जय भाविक फकीर जी दहीहंडी नमो मधला नमः, काला सेवन गुरु करण्याकरता फकीर जी नमो अगदी नमः, गर्दी करतात ओम फकीर आणि जी श्रद्धेने त्या नमो काल्याचे नमः, सेवन श्री करतात फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो यावेळी नमः, काही ओम फकीर जी रोगग्रस्त नमो रोग नमः, श्री फकीर जी नमो नमः, महाराजांच्या जय फकीर जी पालखीसमोर नमो नमः, गुरु लोटांगण फकीर जी सुद्धा नमो घालतात. नमः, ओम फकीर जी नमो नमः, आणि श्री फकीर त्या जी नमो नमः, लोटांगणामुळे जय फकीर त्या जी नमो रोग्यांचे नमः, गुरु रोग फकीर जी नमो पूर्णतः नमः, बरे ओम होतात. फकीर जी नमो नमः, श्री फकीर जी नमो नमः, जय फकीर जी नमो नमः, गुरु फकीर जी नमो नमः, ओम फकीर जी नमो नमः, श्री फकीर फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी।
यात्रा महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाप्रसादाची आहे. महाप्रसादाला फार महत्व आहे आणि त्याच्या सेवनाला सुद्धा. म्हणूनच महाप्रसादाचे सेवन केल्याशिवाय यात्रेमध्ये येणारा कुठलाही भाविक परत गावी जात नाही. आली झोळी आली झोळी आली झोळी आली झोळी ताडलूद गाची टाळी आली झोळी आली झोळी आली झोळी आली झोळी संत फकीरजीची जोडी त्यात शांती पुराण पोळी. संत फकीरजीची जोडी त्यात शांती पुराण पोळी. त्यात शांती पुराण पोळी आली झोळी आली झोळी आली झोळी आली झोळी. असे भक्तीची भाकर मधुर गोड ही रुचकर. असे भक्तीची भाकर मधुर गोड अतिरुचकर. मधुर गोड अतिरुचकर आली झोळी आली झोळी आली झोळी आली झोळी. महाप्रसादाकरिता लागणारे अन्नधान्य ब्राह्मणवाडा पूर्व, आसोला, मांगलादेवी, चिखली, दाभा पहूर, पाथर्ड गोळे, पिंपरी मुक्त्यारपूर या परिसरातून गावकरी लोक गोळा करून आणतात. भोजन करण्याची आवडी आली झोळी आली झोळी आली झोळी आली झोळी. वैराग्य माडलेल्या माडलेल्या
वैराग्य मांडलेल्या पूर्वीपासून तर आजपर्यंत कन्या भाकर वरण फुलाची भाजी असाच महाप्रसाद आजही चालू आहे. लाखो भाविक जमिनीवर श्रीमंत असो वा गरीब भेदाभेद न करता मोठ्या भक्तिभावाने या महाप्रसादाचे सेवन करतात. महाप्रसादाच्या वितरणाला दोन्ही गावातील शाळेमधील विद्यार्थी तरुण युवक वर्ग सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन हातभार लावतात. आली जोडी आली जोडी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः ओम फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः. ओम फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः ओम फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः ओम फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः. भाजी चिरणारे भाजी चिरतात, भाकर करणारे भाकरी करतात, पान सुपारी देणारे पान सुपारी देतात आणि दह्यांडी फोडणारे दह्यांडी फोडतात. अगदी परंपरेनं वडील जे काम करत होते तेच काम मुलगा करतो. अगदी आजही रथ तयार करणे, आरती करणे, प्रसाद वाटणे ही वेगवेगळी कामं सुद्धा कुळ परंपरेनुसार आजही अविरत सुरू आहे. जय जय बोलो फकीरजी फकीरजी जय फकीरजी 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 जय जय फकीरजी जय सद्गुरु राणा प्रेम दे तव पदी भवरणा. फकीरजी जय सद्गुरु राणा प्रेम दे तव पती भवहरणा दिसू दे रूप तुझे नयना पावया जीव मात्रे सगुणा. दिसू दे रूप तुझे नयना पावया
हा मंदिर गाभारा दिसत आहे. या गाभाऱ्यामध्ये फक्त पुरुष वर्गालाच प्रवेश आहे. स्त्री वर्गाला प्रवेश निषेध आहे. पुरुषांना सुद्धा आत प्रवेश करताना काही मर्यादा पडतात. शर्ट, बनियन आणि बेल्ट काढून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. हे या गाभाऱ्याचं वैशिष्ट्य आहे. राणीवनी गाई चारुनिया दाखवी कौतुक लोकिया. धन जमानी कवाडा नगरी जमानी कवाडा नगरी तिथे श्री सद्गुरु अवतारी. तिथे श्री सद्गुरु अवतारी. धन्य नर नारी येती दरबारी. भक्ती सुख मागती तव चरणा. प्रेम दे तव पदी भवरणा. फकीरजी जय सद्गुरु राणा. प्रेम दे तव पदी भवहरणा. फकीरजी जय सद्गुरु राणा. प्रेम दे तव पदी भवहरणा. माऊली संस्थांच्या वतीने कल्पवृक्षेची मंगल कार्यालय, कीर्तन, भजन, प्रवचन सेवा, आरोग्य शिबिर, योगा शिबिर, शेतीविषयक सल्लागार मार्गदर्शक, चर्चासत्र, स्पर्धा परीक्षा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. माझी फकीरजी माऊली करी कृपेची सावली. माझी फकीरजी माऊली करी कृपेची सावली. संस्थांचे विश्वस्त संस्थांचा विकास करण्याकरिता प्रयत्नात आहे आणि विकास करीत आहे. ही विश्वस्त मंडळी वृद्ध असली तरी मनाने मात्र ते अजूनही थकलेले नाही आहेत. आणि हीच ती विश्वस्त मंडळी. या मंडळीच्या सहकार्याला दोन्ही गावातील नवीन तरुण वर्गाचे सहकार्य नेहमीच लाभत असते. फकीरजीचा वरद हस्त. फकीरजीचा वरद हस्त. अज्ञान कार्य निमाले मस्त. अज्ञान कार्य यांच्या सोबतीला आमंत्रित सदस्य, सेवाधारी सदस्य, सुरक्षा समिती सदस्य, बांधकाम समिती, वाचनालय समिती हे सर्व लोक सहकार्य करण्यास कार्यतत्पर आहेत. विश्वस्त आणि इतर समितीतील सर्व सदस्य मंडळी सर्व धर्मीय आणि सर्व जातीचे लोक आहेत. धनज माणिकवाडा येथील गावकऱ्यांनी विश्वस्त मंडळींना विश्वासात घेऊन एक जीर्णोद्धार बांधकाम समितीची स्थापना करून महाशिवरात्री 2008 पासून जीर्णोद्धार कार्यास सुरुवात केली आहे. मंदिर जीर्णोद्धार कार्यास 25 ते 30 लक्ष रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. भव्य, प्रशस्त, मनमोहक, सुंदर
असं मंदिर एका वर्षामध्ये याच जागेवर उभं राहणार आहे. कृपेची सावली. धनज माणिकवाडा या गावाला सभोवतालील भौगोलिक परिस्थितीमुळे सुद्धा एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आत्मप्रकाश धनज माणिकवाडा या गावाच्या पश्चिमेला ज्योती निरंतरी भक्ती अंदाजे ज्योती 8 ते 9 किलोमीटर अंतरावर प्रकाश भीतरी श्री खाकीनाथ महाराजांचं आजंती या गावामध्ये भव्य असं मंदिर आहे. आणि इतिहास असा सांगतो की खाकीनाथ मलकोजी आणि फकीरजी महाराज त्या काळातले सवंगडी, तेथूनच अलीकडे रेणुकापूर नावाच्या गावाला रेणुका मातेचं भव्य असं मंदिर. दास समूचा हृदयात दास सदूच्या हृदयात मोहन मंदिराच्या बाजूला प्रकाश नयनरम्य नेर तलाव प्रकल्प. प्रकाश देत दास हा प्रकल्प पाथरट गोळे या गावी आहे. दास सदू या प्रकल्पामुळे माऊली प्रकाश धनज व माणिकवाडा या गावातील गवळण शिवारात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवल्या जातं. शेतकऱ्यांची शेतं फुलतात आणि शेतकरी सढळ हाताने श्री फकीरजी महाराजांच्या चरणी दान करतात. माझी फकीरजी माऊली माझी फकीरजी माऊली माझी फकीरजी माऊली धनज माणिकवाडा गावाच्या पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावर मांगला देवी हे गाव आणि या गावामध्ये मंगला मातेचं भव्य असं मंदिर. करी कृपेची सावली. फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीर. येथूनच पुढे चिखली कान्होबा हे गाव. या गावामध्ये सुद्धा संत परंपरा. श्री फकीरजी नमो चिखली कान्होबा या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कान्होबाचं फार पूर्वी बांधलेलं आणि अतिशय सुंदर कलाकृती असलेलं जय फकीरजी मंदिर. नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः ओम फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः ओम फकीरजी नमो नमः श्री फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः धनज माणिकवाडा या गावाच्या दक्षिणेला कुंभार पिंड हा प्रकल्प. हा प्रकल्प सिंदखेड व ब्राह्मणवाडा पूर्व या दोन्ही गावांच्या मधात आणि या कुंभारपिंड प्रकल्पावरून माणिकवाडा ग्रामवासियांना पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे. फकीरजी नमो नमः जय फकीरजी नमो नमः गुरु फकीरजी नमो नमः
ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करता गुरु फकीर जी नमो धनज व माणिकवाडा या मुख्य दोन गावांना सभोवताल 15 ते 20 छोटी छोटी गावं लागलेली आहे आणि या सर्व गावातील लोक कामाच्या निमित्ताने धनज व माणिकवाडा येथे येतात आणि याच निमित्ताने त्यांना श्री फकीरजींच्या दर्शनाचा लाभ मिळतो. असं हे धनज माणिकवाडा या गावाचं भौगोलिक महात्म्य. गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो नमः ओम फकीर जी नमो नमः श्री फकीर जी नमो नमः जय फकीर जी नमो नमः गुरु फकीर जी नमो. श्री फकीरजी महाराज जेव्हा समाधीस्थ झाले त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना पुन्हा येण्याचं वचन दिलं आणि त्या वचनाने गावकऱ्यांचं समाधान झालं. महाराज म्हणाले की तुमच्या सर्वांच्या भक्तिपोटी मी याच गावात इथून 7व्या पिढीमध्ये पुन्हा जन्म घेईन. आणि महाराज दिलेल्या शब्दाप्रमाणे या धनज माणिकवाडा नगरीत 7व्या पिढीमध्ये पुन्हा अवतरित झाले आणि ते म्हणजे श्री संत नामदेव महाराजांच्या रूपाने. जब भी जन्म मिलेगा सेवा करेंगे तेरी करते तुमसे वादा शरण में रहेंगे तेरी करते तुमसे वादा शरण में रहेंगे तेरे हर जीवन में बनकर साथी देना साथ हमारा. हे नामदेव महाराजांचं जन्म का साथ है भव्य असं मंदिर. जी तुम्हारा फकीर जी हमारा जन्म जन्म का साथ है फकीर जी तुम्हारा फकीर जी हमारा. आणि ही नामदेव महाराजांची विदेही मूर्ती. दुनिया बनाने वाले ये सब तेरी है माया हो. दुनिया बनाने वाले ये सब तेरी है माया. सूरज चांद सितारे बाबा सब कुछ तूने बनाया. सूरज चांद सितारे बाबा सब कुछ तूने बनाया. फंस ना जाऊं माया में हो आशीर्वाद तुम्हारा जन्म जन्म का साथ है फकीर जी तुम्हारा
जन्म जन्म का साथ है फकीर जी तुम्हारा, फकीर जी हमारा। जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी, फकीर जी जय फकीर जी, जय जय बोलो फकीर जी। फकीर जी